गोष्टी आपण शिकल्या. आता जाऊया ओहम्स लॉ. ओके बेटा, तर ओहम्स लॉ कोण आहे? ओहम्स या व्यक्तीनं, या सायंटिस्टनं ओहम्स लॉ हे सर्वांच्या परिचयाचं आहे बाळांनो. पण तुम्ही म्हणा की सर आम्ही शिकलोय ओहम्स लॉ, पण त्या ओहम्स लॉकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता आपल्याला बदलायचा आहे. तुम्ही शिकलात, काही गोष्टी तुमच्या लक्षात असतील, पण त्याला तुम्ही कसं पाहता, कुठंपर्यंत पाहता, त्याच्या मुळापर्यंत जाता का नाही, फक्त व्याख्या देऊन फॉर्म्युला वापरून पुढे पळता का काय? तर तसं नाही करायचं. आपल्याला कन्सेप्च्युअल जायचं आहे. प्रॉब्लेम कसाही विचारू शकतात, त्या प्रत्येक प्रॉब्लेमचं उत्तर जर आपल्याला 100% मिळवायचं असेल तर आपल्याला कन्सेप्च्युअली जायचं आहे. आपल्याला त्याचा कन्सेप्ट समजून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ओहम्स लॉ आणि ओहम्स लॉबद्दल बोलत असताना ओहम्स लॉची स्टेटमेंट काय आहे असं जर विचारलं, तुम्ही पटकन सांगता ओहम्स लॉ इज स्टेटेड ॲज the potential or current flowing through the conductor is directly proportional to potential difference applied across the conductor. विद्यार्थी मित्रांनो, ही स्टेटमेंट 10वी पर्यंत ठीक होती, पण आता पुढच्या स्टेटमेंट, त्या स्टेटमेंटला पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी अपूर्ण व्याख्या येते, त्याला ऑब्जेक्शन येऊ शकतं. म्हणून त्या ठिकाणी त्या लेवलला ती व्याख्या बरोबर होती, पण जसं जसं आपण आता शहाणे होत चाललो आहे, नवीन नवीन नॉलेज घेत चाललो आहे, डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे म्हटल्यानंतर आता आपल्याला थोडं बारकाईनं त्याला डिफाईन रीस्टेटमेंट द्यायचं आहे आपल्याला. म्हणून रीस्टेटेड ॲज, ओहम्स लॉ कॅन बी रीस्टेटेड ॲज the current flowing through the conductor is directly proportional to the potential difference applied across the conductor if physical state of the conductor kept constant. ही अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट आहे बाळांनो. जोपर्यंत तुम्ही या मटेरियलला, या वायरचं मटेरियल कॉन्स्टंट ठेवत नाही, मटेरियल फिजिकल स्टेट आहे, लेंथ कॉन्स्टंट ठेवत नाही आहे, लेंथ कॉन्स्टंट ठेवत नाही आहे, डायमेन्शन आहे त्याचं. ओके, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कॉन्स्टंट ठेवत नाही आहे, डायमेन्शन आहे त्याचं. म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मटेरियल एकच वायर तुम्ही वापरता, अख्खा प्रयोग होईपर्यंत तुम्ही बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स बदलायला लागलात, याच्या ॲक्रॉसमध्ये जोडलेलं पोटेन्शियल डिफरन्स बदला तुम्ही आणि त्यातून वाहणारं करंट मोजणार आहात. परंतु हे करत असताना तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी कॉन्स्टंट ठेवताय? रूम टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे. फिजिकल स्टेट आहे बाळा ती एक, टेम्परेचर फिजिकल स्टेट आहे, म्हणून रूम टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवावं लागेल. म्हणजे या मटेरियलचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवावं लागेल. त्यानंतर अख्खा मटेरियल अख्खा एक्सपेरिमेंट पूर्ण होईपर्यंत हे मटेरियल बदलायला नको आहे. त्यानंतर मटेरियल सेम आहे आणि टेम्परेचर सेम आहे, फिजिकल स्टेट दोन घेतल्या आपण. ओके बेटा, आता मग करंट फ्लोईंग थ्रू दॅट कंडक्टर. आता तुम्ही हा तुकडा तुमचा कायम आहे म्हणल्यानंतर ऑटोमॅटिक दोन गोष्टी कॉन्स्टंट राहिल्या तुमच्या. हा तुकडा तुम्ही कायम ठेवताय म्हणजे त्याची लांबी पण कॉन्स्टंट राहिली आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पण कॉन्स्टंट आहे. मग ऑटोमॅटिक ते कॉन्स्टंट राहिलेत. म्हणून गिवन मटेरियल म्हणण्यापेक्षा गिवन कंडक्टरला आपण जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स जोडलात, बॅटरीने त्याचं पोटेन्शियल डिफरन्स वाढू लागलात, तर त्याच्यातून जाणारा करंट ॲमीटरच्या सहाय्यानं करंट मोजलात, व्होल्टमीटरच्या सहाय्यानं पोटेन्शियल डिफरन्स किती झालं ते पाहू लागलात आणि त्याचा स्टडी करू लागलात, तर काय निरीक्षण झालं पहा. हा रॉड आहे, गिवन कंडक्टर आहे. गिवन कंडक्टर म्हणल्याबरोबर काय काय कॉन्स्टंट ठेवलात तुम्ही? लेंथ अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कॉन्स्टंट ठेवलात. ओके, लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कॉन्स्टंट ठेवला. तर गिवन कंडक्टर, फॉर अ गिवन कंडक्टर द करंट फ्लोईंग थ्रू दिस कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲमीटर ठीक आहे असं, आणि इथं व्होल्टमीटर जोडू शकता तुम्ही.
व्होल्टमीटर. हा रिओस्टॅट आहे बाळांनो, हा रिओस्टॅट, हा बॅटरी. आता इथून तुम्हाला व्होल्टेज वाढवायचं आहे आणि इथं करंट मोजायचं आहे, बघायचं आहे. मटेरियल गिवन लेंथ ऑफ द कंडक्टर कॉन्स्टंट ठेवला, एरिया ऑफ म्हणजे फॉर गिवन कंडक्टर हां V इज प्रपोर्शनल टू I और I इज प्रपोर्शनल टू V. ओके, म्हणजेच वाहणारं करंट डिपेंड करतं पोटेन्शियल डिफरन्सवर. यात मिळणारे करंट डिपेंड, जसं जसं V0 आहे तर करंट 0 आहे, V0 करंट 0, V0 करंट 0 आणि हे लिनियरली वाढत चाललं. म्हणजे ॲज पोटेन्शियल गोज ऑन इन्क्रीजिंग लिनियरली फ्रॉम 0 टू ऑनवर्ड, लिनियरली करंट गोज ऑन इन्क्रीजिंग and the slope of this graph is delta I upon delta V, म्हणजेच 1 upon resistance. जर थीटामध्ये डिफाईन करायचं असेल टॅन थीटा इक्वल टू 1 अपॉन रेजिस्टन्स. या ग्राफचा स्लोप तुम्हाला आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्सचा ग्राफ असेल तर स्लोप काय देतो, 1 अपॉन रेजिस्टन्स देतो. आणि इकडे जर व्ही आणि आय मधला ग्राफ घेतलात, व्ही आणि आय मधला ग्राफ घेतलात तर स्लोप भेटतो, स्लोप इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन डेल्टा आय, इट इज रेजिस्टन्स. ओके, टॅन ऑफ थीटा इक्वल टू रेजिस्टन्स, इथं 1 अपॉन आर येतं. ग्राफ कोणता आहे ते लक्षात घ्यायचं, हा थीटा आहे, थीटा याच्यासोबतचा आहे. ओके, तर स्लोप काय, दोघातलं निरीक्षण केलं, जसं जसं आपण पोटेन्शियल डिफरन्स 0 पासून वाढवत चाललो ना तसं तसं करंट पण वाढत चाललं. म्हणजेच दोघात रिलेशन कोणतं आलं, लिनियर रिलेशन आहे, डायरेक्टली प्रपोर्शनलचं रिलेशन आहे. आणि जेव्हा आपण हा रेशो म्हणजे हा रिलेशन पाहिलं, स्ट्रेट लाईन आलं, स्लोप काढला, तर मग इथं याचा स्लोप म्हटल्यानंतर काय झालं, चेंज इन व्ही अपॉन चेंज इन आय, चेंज इन आय अपॉन चेंज इन व्ही जर घेतला तर इथं व्ही इक्वल टू काय आलं, डेल्टा व्ही इक्वल टू आर इंटू डेल्टा आय आला. म्हणजेच काय, डेल्टा व्ही इक्वल टू आर इंटू डेल्टा आय आला. वेअर व्हॉट इज आर, आर हा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स, याचं नाव रेजिस्टन्स का पडलं ते पण सांगतोय बाळांनो. म्हणजे प्रॅक्टिकली आपण असं केलं, एका कंडक्टरला फिक्स ठेवलं रूम टेम्परेचरला, म्हणजेच फिजिकल स्टेट कॉन्स्टंट ठेवलं ॲट अ गिवन कंडक्टर, फॉर अ गिवन कंडक्टर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड मटेरियल. हे फिजिकल स्टेट आहेत. ओके, फिजिकल स्टेट कॉन्स्टंट ठेवलं आणि लेंथ पण फिजिकल स्टेट आहे, एरिया पण फिजिकल स्टेट आहे. मग व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय आहे आणि व्ही इक्वल टू आर आय आलं. आणि इथं जर घ्यायचं असेल आय इक्वल टू व्ही अपॉन आर आलं. कॉन्स्टंट 1 अपॉन आर हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे, इथला आर हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे. टॅन थीटा स्लोप आहे ना हा, तर स्लोप 1 अपॉन आर, इथं स्लोप आर आहे. तर इथं असं डिफाईन करत असाल तर याला वापरा तुम्ही, व्ही प्रपोर्शनल टू आय. हे इंडिपेंडंट आहे, हा डिपेंडंट आहे, याचा स्लोप आर आहे म्हणून आर इथं घेतलात तुम्ही. इथं घेताना आर घ्या आणि हा डिपेंडंट आहे, हा इंडिपेंडंट आहे, तर व्ही नुसार आय बदलतो. तर स्लोप हा 1 अपॉन रेजिस्टन्स येतो आणि 1 अपॉन रेजिस्टन्स म्हणजेच हा कॉन्स्टंट आहे. म्हणून ओहम्स लॉमध्ये आपण 4 गोष्टी कॉन्स्टंट ठेवत असताना लेंथ, एरिया, मटेरियल, टेम्परेचर नावाची क्वांटिटी कॉन्स्टंट ठेवत असताना तुमच्या लक्षात आलं या दोघातलं रिलेशन व्ही इक्वल टू आय आर, म्हणजेच आय आणि व्होल्टेजमधलं रिलेशन आलं. याचा अर्थ व्ही अपॉन आय इज ऑलवेज कॉन्स्टंट. दोघांचा रेशो मात्र कॉन्स्टंट आहे, स्लोप कॉन्स्टंट आहे. लिनियर ग्राफ आल्यामुळं स्लोप कॉन्स्टंट आला. आणि मग आता याच्यावरून असं स्पष्ट करतो की मग रेजिस्टन्स डिपेंड आहे का व्हीवर, तर चुकून सुद्धा येस म्हणू नका. रेजिस्टन्स हा जो आहे त्याचं नाव कापलं त्याबद्दल बोलतोय आता. चला पुढे. जेव्हा आपण डिटेल स्टडी करतोय याला रेजिस्टन्स नाव का दिलं, साधं उदाहरण आहे बाळांनो. काय आढळलं कसं बघा. समजा लहान करंट, लहान व्होल्टेज 0, 1, 2,
3 4 व्होल्टचा स्टडी केला, म्हणजे लहान व्होल्टेज घेऊन आपण त्याचा अभ्यास केला असताना तर याचा जो स्लोप होता, याचा स्लोप आता कमी 1 व्होल्ट 2 व्होल्ट 3 व्होल्ट 4 व्होल्ट स्मॉल व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियलला एक्सपेरिमेंट करत असताना या दोघातला ग्राफ हा आला, नंबर 1चा ग्राफ हा आहे. ओके बेटा. आता जेव्हा मी पोटेन्शियल 10 व्होल्ट 20 व्होल्ट 30 व्होल्ट 40 व्होल्ट लार्ज व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियलला एक्सपेरिमेंट करतोय, तेव्हा काय झालं, त्या दोघात लिनियर इक्वेशनच आलं, लिनियर रिलेशनच आलं, ग्राफ लिनियरलाच आला, पण हा आला, हा आला, म्हणजे याच्यापेक्षा याचा स्लोप जास्त आला, म्हणजे याचं अपोजिशन जास्त आलं. ओके बेटा. म्हणून नक्कीच रेजिस्टन्स, स्लोप म्हणजेच काय आहे, रेजिस्टन्स आहे ना, म्हणजे 1 स्लोप हा रेजिस्टन्स आहे. आता लक्षात घ्या, म्हणजे इथं घेत असताना उलटं झालं बघा, रेजिस्टन्स इथं हे इथलं पाहायचं आहे. आता हा व्होल्टेज किती होतं, 1 2 3 4 1 2 3 4. आता इथं बोलताना मी काय करतो बघा, करंट घेतो, करंट इथं 1 मिली अँपियर 2 मिली अँपियर 3 मिली अँपियर, मिली अँपियरमध्ये करंट घेतलं होतं, ही रिडिंग आली होती. ओके. मिली अँपियर करंट घेतलं होतं तर ही रिडिंग आली होती. व्होल्टेज तेच घेतलं. ओके. आता मी इथं 10 मिली अँपियर 20 मिली अँपियर 30 मिली, म्हणजे हायर व्हॅल्यू ऑफ करंटला जेव्हा एक्सपेरिमेंट करतोय तेव्हा स्लोप काय झाला, वाढला. स्लोप वाढला म्हणजे टॅन थिटा वाढला, म्हणजे याचा अर्थ 1/r वाढला, 1/r वाढला, म्हणजे करंट वाढलं तर 1/r वाढला, म्हणजे r काय झाला, कमी झाला. मग आता जेव्हा करंट मी 10 मिली अँपियर केलं तर त्याचं 1 मिली अँपियर केलं तर करंट कमी असताना स्लोप कसा होता, कमी होता. स्लोप कमी होता म्हणजे रेजिस्टन्स जास्त होता, म्हणजे याचा अर्थ जिथं रेजिस्टन्सची व्हॅल्यू जास्त तिथं करंट कमी, आणि जिथं रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी तिथं करंट मॅक्झिमम, म्हणजे याचा अर्थ हा वाढायला लागला, म्हणजे कुणाला कमी करायला लागला, करंटला. म्हणून दिस प्रॉपर्टी, दिस टेंडेन्सी टू अपोज द फ्लो ऑफ करंट कॉल्ड एज रेजिस्ट टू फ्लो ऑफ करंट, रेजिस्ट टू फ्लो ऑफ करंट, अपोज टू फ्लो ऑफ करंट कॉल्ड एज रेजिस्टन्स. म्हणून ग्राफिकल व्हेरिएशन लक्षात आलं की लार्ज व्हॅल्यू ऑफ करंटला जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा त्याचा स्लोप कमी झाला, या कर्वचा स्लोप कमी झाला, वाढला, स्लोप वाढला म्हणजे रेजिस्टन्स काय झाला, कमी झाला. जेव्हा लार्ज व्हॅल्यू ऑफ करंटच्या रिडिंग घेतल्या आपण तेव्हा ग्राफ असा येण्याऐवजी असा आला, स्ट्रेट लाईनच आला हो, पण स्लोप वाढला. वाढलेल्या स्लोपवरनं असं लक्षात आलं की त्याचा रेजिस्टन्स कमी झाला, म्हणजेच करंट रेजिस्टन्स कमीमुळं जास्त करंट. आणि जेव्हा आपण लहान करंटचा विचार करत होतात स्लोप कमी झाला म्हणजे रेजिस्टन्स वाढला, म्हणजे याचा अर्थ स्लोपवर डिपेंड आहे रेजिस्टन्स. लार्ज द स्लोप, स्लोप जर ग्रेटर आला, कुठला स्लोप, इथला का इथला, मग आता इथला जर घेत असाल रेजिस्टन्सला तुम्ही स्लोप म्हणत असाल, VI कॅरेक्टरिस्टिक्समध्ये रेजिस्टन्स हा स्लोप असतो आणि IV कॅरेक्टरिस्टिक्समध्ये 1 रेजिस्टन्स हा स्लोप असतो. लक्षात घ्या बरं, उलटं रिलेशन आहे. म्हणून आता V/I हा जर स्लोप घेतला असेल, जर ग्रेटर द स्लोप म्हणजे रेजिस्टन्स कसा असणार आहे, ग्रेटर द स्लोप, कारण कोणता ग्राफ आहे तुमचा, या ग्राफमध्ये करत असाल, ग्रेटर द स्लोप, स्लोप जास्त रेजिस्टन्स कमी. ओके. म्हणजेच रेजिस्टन्स कमी, स्लोप ग्रेटर आहे, स्लोप ग्रेटर आहे, रेजिस्टन्स ग्रेटर झाला, रेजिस्टन्स ग्रेटर झाला म्हणजेच कुठला ग्राफ घेणार तुम्ही आता, रेजिस्टन्स ग्रेटर, कधी करंट वाढला असेल तर लक्षात घ्या बाळांनो, रेजिस्टन्स कधी स्लोप सांगतो, VI मध्ये रेजिस्टन्स स्लोप सांगतो, आणि रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स स्लोप कधी सांगतो, IV मध्ये. ओके बेटा. तर रेजिस्टन्स नावाचा हा कॉन्स्टंट इथं आला. पण आता पुढे बघा, मग रेजिस्टन्स आहे कुणावर डिपेंड, मग पोटेन्शियल वाढलं की करंट ऑटोमॅटिक वाढतं, पोटेन्शियल वाढलं की करंट ऑटोमॅटिक वाढतं, आणि पोटेन्शियल कमी झालं करंट, कारण रिलेशन कोणतं आहे, डायरेक्टली आहे ना,
म्हणजे रेजिस्टन्स नॉट डिपेंड अपॉन पोटेन्शियल, नॉट डिपेंड अपॉन करंट. मग आहे कुणावर डिपेंड? मग तुम्ही का डिपेंड नाही? आत्ताच बोललात ना, करंट वाढलं की रेजिस्टन्स कमी होता समजा. नाही हो, स्लोप बोलतो मी, स्लोप. करंटची रेंज वाढली, स्लोप वाढला. स्लोप वाढला, मग स्लोप म्हणजेच कोण आहे? 1 रेजिस्टन्स आहे. याचा रेजिस्टन्स कमी झाला असं आपण म्हणतोय. म्हणून त्याचं नाव काय झालं? अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट असं म्हणतोय. पण ॲक्च्युली रिलेशन डायरेक्टली नाही या दोघात, इनडायरेक्टली आहे. स्लोपद्वारे रिलेशन सांगताय तुम्ही, डायरेक्ट रिलेशन नाही तिथं. म्हणून डायरेक्टली नॉट डिपेंड. म्हणून रेजिस्टन्स नॉट डिपेंड अपॉन, रेजिस्टन्स नॉट डिपेंड अपॉन व्ही, resistance not depend upon I, but it depend upon these four. म्हणजे ओहम्स लॉ स्टेट करताना ज्यांना ज्यांना तुम्ही कॉन्स्टंट ठेवले आणि ते स्टेट करताना जो कॉन्स्टंट आलाय तो त्या कॉन्स्टंटवर डिपेंड असणार. म्हणजे चौघांना कॉन्स्टंट ठेवले तुम्ही. कुणाकुणाला? मटेरियलला कॉन्स्टंट ठेवले है ना, टेम्परेचरला कॉन्स्टंट ठेवलंय, लेंथला कॉन्स्टंट ठेवलंय आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला पण कॉन्स्टंट ठेवलंय. म्हणून रेजिस्टन्स बदलेल या चौघापैकी कोणी एक जण बदलला तर. म्हणजेच याचा अर्थ जोपर्यंत हे चौघं कॉन्स्टंट आहेत तोपर्यंत रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे. या व्होल्टेज आणि करंटचा त्याच्यावर परिणाम होत नाही. म्हणून ज्या मटेरियलमध्ये हे उभे होतं, नॉट डिपेंडन्स रिलेशन येतं, त्याला म्हणायचं ओहमिक मटेरियल. आता सेमीकंडक्टरमध्ये व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स स्ट्रेट लाईन नाही आहेत. व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स सेमीकंडक्टरमध्ये असे येतात, असे आहेत आहे ना, असे कॅरेक्टरिस्टिक्स असतात असे. म्हणून नॉन लिनियर आहेत, सेमीकंडक्टरमध्ये नॉन लिनियर आहेत. ओके, म्हणून त्यांच्यामध्ये ओहम्स लॉ उभे होत नाही, म्हणून नॉन ओहमिक असं म्हणायचं. ज्यांच्यामध्ये ओहम्स लॉ उभे होतो, ज्या मटेरियलमध्ये असं घडतं, स्ट्रेट लाईन रिलेशन येतं, आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय? व्हेरिएशन ऑफ करंट विथ पोटेन्शियल, त्याला आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स म्हणायचं. आणि यांचं जर रिलेशन जर स्ट्रेट लाईन आलं, ग्राफ स्ट्रेट लाईन आला, तर तेव्हा म्हणायचं ओहमिक मटेरियल आहे. आणि जर नॉन स्ट्रेट लाईन लिनियर भेटत नसेल, कर्व भेटत असेल, पॅराबोलिक, हायपरबोलिक, कोनिक भेटत असेल, तर अशा वेळेस नॉन ओहमिक आहेत असं म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, तर मग आता चलूया, व्हॉट इज रेजिस्टन्स. ओके बेटा, तर ओहम्स लॉमध्ये मिळालेला कॉन्स्टंट रेजिस्टन्स आहे. पण ओहम्स लॉमध्ये मिळालेला कॉन्स्टंट रेजिस्टन्स आहे हे मान्य आहे, पण तो कुणावर डिपेंड आहे आणि कुणावर डिपेंड नाही. तर तो कुणावर डिपेंड आहे, तर ज्या गोष्टी तुम्ही कॉन्स्टंट ठेवल्यात ना तेव्हा तो कॉन्स्टंट आलाय ना. म्हणजे त्या 4 गोष्टी ज्या टेम्परेचर, मटेरियल आणि कुणावर? टेम्परेचर, मटेरियल आणि डायमेन्शन्स, जर ते चौघं जर बदलले तर त्यापैकी कुणी एक जण बदलला तर रेजिस्टन्स बदलू शकतो, अदरवाईज रेजिस्टन्स रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणून रेजिस्टन्स डिपेंड कशावर आहे ते आपल्याला शिकायचं आहे. तर रेजिस्टन्स डिपेंड कशावर आहे त्यासाठी दिस टेंडेन्सी प्रॉपर्टी टू अपोज म्हणत असताना रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ द वायर, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे आता आपण एक एक गोष्टी बदलायला सुरुवात केलं. आता चौघांपैकी सडनली चौघासोबत रिलेशन सांगणं अवघड आहे, म्हणून दोघांसोबत रिलेशन सांगायचं आहे आपल्याला. म्हणजेच कुणाला कॉन्स्टंट ठेवतोय? ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड मटेरियल. म्हणजे या दोघांना कॉन्स्टंट ठेवतो आणि रेजिस्टन्स या दोघांची संबंध चौघावर डिपेंड आहे ना. चौघापैकी एक जण कोणी बदलला तर रेजिस्टन्स बदलते हे मान्य आहे, पण सध्या मी या दोघांचा संबंध जोडायला लागलोय. रेजिस्टन्स, हाऊ डज रेजिस्टन्स डिपेंड अपॉन लेंथ, हाऊ डज रेजिस्टन्स डिपेंड अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, बाय कीपिंग टेम्परेचर अँड मटेरियल ऑफ द कंडक्टर कॉन्स्टंट. कॉपर घेतला, कॉपरच ठेवा.
टेम्परेचर, रूम टेम्परेचर जे आहे ते फिक्स ठेवा, बदलू देऊ नका, अचानक ऊन पडू देऊ नका, अचानक त्याला हीट करू नका वगैरे वगैरे. तर मग काय रिलेशन आहे दोघांमध्ये, तर असं लक्षात आलं रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. असं का, बघा रेजिस्टिव्हिटीकडे बघा थोडंसं. रेजिस्टिव्हिटीचं रिलेशन आत्ताच आपण शिकलोय. रेजिस्टिव्हिटी इक्वल टू काय रिलेशन होतं सांगा बरं. रेजिस्टिव्हिटीचं रिलेशन काढत असताना आपण मगाशी रेजिस्टिव्हिटीचं रिलेशन सांगितलं, तर कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय काढलं होतं, कंडक्टिव्हिटी बरोबर जे अपॉन ई होतं ना बाळांनो, कंडक्टिव्हिटीमध्ये जे अपॉन ई होतं ना. हां, तर हे कसं काढलं तर पहा, ई इंटू यम इंटू टी. ॲक्सेलरेशन काढण्यासाठी ई अपॉन यम इंटू टी हा काय झाला, ड्रिफ्ट वेलॉसिटी इक्वल टू. ओके, ड्रिफ्ट वेलॉसिटी इक्वल टू काय करत होतो आपण, ड्रिफ्ट वेलॉसिटीचं हे सूत्र काढलं आणि करंट आय अपॉन एन ई ए हा ड्रिफ्ट वेलॉसिटी दुसरं रिलेशन. यातनं आय हे जे आलं आणि मग एन ई स्क्वेअर टी अपॉन एम हे झालं कंडक्टिव्हिटी. आणि रेजिस्टिव्हिटीचं रिलेशन काय होतं, एम अपॉन, हे इथं घ्यायचं आहे, म्हणजे एम अपॉन रेजिस्टिव्हिटी एम अपॉन एन ई स्क्वेअर इंटू टी. ओके बेटा, आता पहा, आता इथं काय होतं, रेजिस्टिव्हिटी मास हे कॉन्स्टंट आहे, कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतं टेम्परेचरवर, म्हणजे लेंथवर रेजिस्टन्स डिपेंड नाही, रेजिस्टिव्हिटी नॉट डिपेंड आपण असं म्हटले. पण रेजिस्टन्स काय प्रकार आहे, तर रेजिस्टिव्हिटी आणि रेजिस्टन्समधला संबंध काय आहे, तर त्यासाठी आता पहा, हे दोन जेव्हा कॉन्स्टंट ठेवलात तुम्ही, हा पण कॉन्स्टंट राहतो. आता पहा, इट इज फाउंड दॅट, असं लक्षात आलं, रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. असं का, बघा करंट आय बरोबर काय सूत्र आहे हो, करंट आय बरोबर हां एन ई ए अपॉन काय आहे, एन ई ए अपॉन वेलॉसिटी, ड्रिफ्ट वेलॉसिटी व्ही डी आहे. ओके, म्हणजेच सॉरी एन ई ए इंटू व्ही डी, राईट. करंट आय इक्वल टू एन ई ए इंटू व्ही डी. आता ड्रिफ्ट वेलॉसिटी व्ही डीला मी डिस्टन्स इंटू टाईममध्ये लिहितो, वेलॉसिटी व्ही इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम आहे, म्हणजे डिस्टन्स एल अपॉन टीमध्ये घेतो, एन ई ए लेंथ अपॉन टाईम. लेंथ लांबी आहे त्या कंडक्टरची लेंथ, डिस्टन्स म्हणजे लेंथ अपॉन टाईम, वेलॉसिटीच्या जागी आय. मग चला हे बघा, आय अपॉन आय इक्वल टू, बघा इथं घेत असताना, इथं रिलेशन सांगत असताना लेंथ अपॉन टाईम घेतलं, व्ही डी इक्वल टू करंट आय बरोबर एवढं आलं. मग करंट आयची व्हॅल्यू घेत असताना ड्रिफ्ट वेलॉसिटी लेंथ, हां तर एन ई, हां तर रेजिस्टन्स आर बरोबर, या इथं ओम्स लॉमध्ये आर बरोबर काय, व्ही अपॉन आय, आलं की उत्तर. मग ठेवा इथं किंमत व्ही एन, हां चला लेंथ एन ई ए, बोला चार्ज अपॉन टाईम म्हणजे कोण आहे, चार्ज अपॉन टाईम म्हणजे कोण आहे, एन करंट, चार्ज अपॉन टाईम करंट. ओके बेटा, चार्ज अपॉन टाईम करंट. आय इंटू टी म्हणजे कोण आहे, चार्ज आहे. ओके बेटा, म्हणून तुम्हाला व्ही अपॉन आय, आता बघा सांगा रेजिस्टन्स एरियाशी कसं रिलेशन आलं, आय एन ई ए इंटू व्ही डी, लेंथ अपॉन टाईम असतं ना, टाईम लेंथ. तर सांगा रेजिस्टन्स कुणाशी डिपेंड, ड्रिफ्ट वेलॉसिटी, सॉरी ड्रिफ्ट वेलॉसिटी व्ही डी. चला रेजिस्टन्स एरियासोबत कुठल्या रिलेशनमध्ये आहे, हां हे कोण आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे. ओके बेटा, थोडंसं मी काय करतो, याला असं ॲडजस्ट करतो, करंट आय इक्वल टू एन ई ए इंटू व्ही डीचं रिलेशन आहे, तर व्ही डी यस. आता ड्रिफ्ट वेलॉसिटीचं रिलेशन घेत असताना मला हे सिद्ध करायचं, मी मॅथमॅटिकली सिद्ध करायला निघालो बरं, मला प्रॅक्टिकली लेंथ वाढली किंवा रेजिस्टन्स वाढलं हे सांगता येईल, पण मॅथमॅटिकली सिद्ध करत असताना करंट एरियाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, मला रेजिस्टन्स नावाची संकल्पना स्पष्ट करायचं आहे. तर आयची किंमत काय ठेवणार मी आता, व्ही आय इक्वल टू व्ही अपॉन आर ठेवणार. तर व्ही अपॉन आर इक्वल टू एन
ई ए इंटू ड्रिफ्ट वेलॉसिटी. ओके बेटा, चला आता ड्रिफ्ट वेलॉसिटी हा पोटेन्शियल डिफरन्स आहे. ओके, पोटेन्शियल डिफरन्स मला कसं रिलेशनमध्ये ठेवावं लागेल. समजा मला रेजिस्टन्स डिफाईन करायचा असेल तर रेजिस्टन्स डिफाईन करत असताना मला पोटेन्शियल डिफरन्सला मला सबस्टिट्यूट करावं लागेल. तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच कोणता, डिस्टन्स लेंथ इंटू इंटेन्सिटी आहे. कारण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई बरोबर पोटेन्शियल डिफरन्स डिवाइड बाय डिस्टन्स असतं. मग डिस्टन्स डी इंटू ई, डिस्टन्स डी इंटू ई म्हणजे कोण आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे. म्हणून पोटेन्शियल डिफरन्सला मी घेतो डिस्टन्स डी इंटू ई अपॉन आर इक्वल टू एन इंटू ई इंटू एरिया इंटू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स कट. ओके, ड्रिफ्ट वेलॉसिटी डिस्टन्स अपॉन टाइम कटला. मग आता सांगा रेजिस्टन्स इक्वल टू काय आलं, ई अपॉन एन ई ए इंटू कोण आहे, रेजिस्टन्स इकडे गेला ई टी. हा आहे रेजिस्टन्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. इलेक्ट्रॉन डेन्सिटी मटेरियल जोपर्यंत बदलत नाही, गिवन मटेरियलसाठी हा कॉन्स्टंट आहे, ई कॉन्स्टंट आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तुम्ही लावलेला कॉन्स्टंट आहे आणि टी कोण आहे, टाईम. ओके, आता टाईम किती याच्यानं पळतो ते पण घ्यायचं असेल तर टाईम घेत असताना मी इथं एरिया घेतला. ओके बेटा, तर आता सांगा हे एन म्हणजे कोण आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट लेंथ पर युनिट एरिया. ओके बेटा, हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. रिलेशन काय आलं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. रेजिस्टन्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर. आणि टाईम वेलॉसिटी इंटू टी असतं, वेलॉसिटी इंटू टी असतं. आणि डिस्प्लेसमेंट डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट एक्स इक्वल टू व्ही इंटू टी असतं. ओके बेटा, मग आता मला सांगा टी काढण्यासाठी डिस्प्लेसमेंट अपॉन व्ही घेतो आपण. कॉन्स्टंट स्पीडने जर जात असेल हा काय, लेंथ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे. म्हणून रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे. म्हणून एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पोटेन्शियल डिफरन्स. तर लक्षात घ्या, पोटेन्शियल डिफरन्स काढण्यासाठी इंटेन्सिटीचा संबंध घेतला, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इंटू डिस्टन्स केला की पोटेन्शियल डिफरन्स भेटतं. आणि त्या दोघांचं रिलेशन काढलं तर पोटेन्शियल डिफरन्सला इंटेन्सिटीमध्ये आणलं आणि करंटला मी ओहम्स लॉच्या सहाय्याने रेजिस्टन्समध्ये आणलं. आणि रेजिस्टन्सचा संबंध मी जोडत असताना लांबीशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आला आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनशी डायरेक्टली आला. म्हणून सांगताना रेजिस्टन्स डिपेंड कसं आहे, टाइम ऑफ रिलॅक्सेशनवर डिपेंड आहे. तर टाइम ऑफ रिलॅक्सेशन म्हटलं की काय असतं सूत्र, वेलॉसिटी ड्रिफ्ट वेलॉसिटी इंटू टाईम असतं आहे ना. डिस्प्लेसमेंट डी एक्स इंटू टाईम असतं. म्हणून रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर जर असं विचारलं तर रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. आणि रेजिस्टन्स आर इक्वल टू रो एल अपॉन ए आलं. ओके बेटा, वेअर व्हॉट इज रो, resistivity. Okay, where rho is the resistivity defined as RA upon L. मग RA upon L जर इथं घेतला तर आता पहा RA upon L equal to M upon N E square into T आहे. तर आता रेजिस्टन्स मटेरियलवर कसं डिपेंड आहे ते सुद्धा इथून कळतं बाळांनो. जोपर्यंत तुम्ही मटेरियल कॉन्स्टंट ठेवलाय, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलाय, तेव्हा लांबीशी रिलेशन कसं आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनशी कसं आहे ते कळतं तुम्हाला. याचं युनिट ओहम आहे, रेजिस्टन्सचं युनिट ओहम आहे. आणि मग ही प्रवृत्ती आहे कुणाची, मटेरियलची, टू अपोज द फ्लो ऑफ करंट. आणि हे रेजिस्टन्स टेम्परेचरवर डिपेंड आहे आणि मटेरियलवर डिपेंड आहे कसं आहे ते पण सांगतोय. म्हणजेच या दोघांचा संबंध सांगताना दोघांना कॉन्स्टंट ठेवलं होतं. आणि आता बोलताना असं म्हणणार रेजिस्टिव्हिटी नॉट डिपेंड अपॉन एरिया, रेजिस्टिव्हिटी नॉट डिपेंड अपॉन लेंथ. रेजिस्टिव्हिटी डिपेंड करतं कुणावर, रेजिस्टन्सवर. मग आता रेजिस्टन्स कुणावर डिपेंड करतं, या तिघावर. म्हणून रेजिस्टन्स मासवर डिपेंड आहे. हे बघा आता रिलेशन कसं आलं, ML अपॉन A N E स्क्वेअर इंटू टी. बघा 4 गोष्टीवर डिपेंड आहे.
रेजिस्टन्स डिपेंड अपॉन लेंथ, रेजिस्टन्स डिपेंड अपॉन एरिया, रेजिस्टन्स डिपेंड अपॉन टेम्परेचर, रेजिस्टन्स डिपेंड अपॉन मटेरियल. या चौघावर डिपेंड असणारा रेजिस्टन्स कोणता आहे तर हो काय इथं आहे. लेंथ वाढली रेजिस्टन्स वाढलं, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढला रेजिस्टन्स कमी झालं. जर समजा इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली रेजिस्टन्स वाढलं, इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त झाली रेजिस्टन्स कमी झालं. ओके. त्यानंतर टाइम ऑफ रिलॅक्सेशन कमी झाला रेजिस्टन्स वाढलं, टाइम ऑफ रिलॅक्सेशन वाढला रेजिस्टन्स कमी झालं. टाइम ऑफ रिलॅक्सेशनवर कुणाचा परिणाम होतो टेम्परेचरचा. टेम्परेचर वाढलं तेव्हा टाइम टी वाढतो. कुणामध्ये टाइम टी वाढतो सेमीकंडक्टरमध्ये आणि मेटलमध्ये टाइम टी कमी होतो मेटलमध्ये. म्हणून टेम्परेचरचा परिणाम सेमीकंडक्टरमध्ये टी वाढवण्याचा होतो. टाइम ऑफ रिलॅक्सेशन म्हणतो आपण. टाइम ऑफ रिलॅक्सेशन वाढला सेमीकंडक्टरमध्ये म्हणून रेजिस्टन्स कमी झालं टेम्परेचर वाढल्यामुळं, आणि टेम्परेचर वाढल्यामुळं टाइम ऑफ रिलॅक्सेशन कमी झाला म्हणून रेजिस्टन्स वाढला मेटल्समध्ये. म्हणून मेटल्समध्ये टेम्परेचरचा परिणाम टीवर होतो. आणि बाकीचे तर तुम्हाला माहीत सांगितलं, मटेरियलवर कसा डिपेंड असतो, टेम्परेचरवर कसा डिपेंड असतो, लेंथवर कसा डिपेंड असतो, एरिया ऑफ कसा डिपेंड असतो. हा रेजिस्टन्स डिपेंड अपॉन 4 फॅक्टर, चौघावर डिपेंड असणारा रेजिस्टन्स तुम्हाला मिळालेला आहे. तर युनिट ऑफ रेजिस्टन्स ओहम आहे. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्सला कंडक्टन्स म्हणतात आणि कंडक्टन्सचं युनिट आहे मोह म्हणा किंवा ओहम, पर ओहम म्हणा. ओके. त्यालाच आपण सायमन म्हणतो. तर सायमन सुद्धा पर ओहम किंवा मोहचं युनिट आहे. तर रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल कंडक्टन्स आहे. 1 कंडक्टन्स म्हणजे रेजिस्टन्स किंवा कंडक्टन्स म्हणजे 1 रेजिस्टन्स. उलटं याचं सर्व उलटं करून टाका तर कंडक्टन्स म्हणतो बरं, कंडक्टिव्हिटी नाही, कंडक्टन्स. तर कंडक्टन्स इक्वल टू काय झालं, याचं उलटं केलं ANE²T/ml. तर हे कंडक्टन्सचं युनिट आहे. याचं युनिट सायमन असतं, त्याचं युनिट पर ओहम असतं, त्याचं युनिट मोह सुद्धा असतं. म्हणून युनिट मोह किंवा पर ओहम किंवा सायमन असं युनिट डिफाईन करायचं. कंडक्टन्स म्हणजे काय, रेजिस्टन्स म्हणजे काय, कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, या सर्व कन्सेप्ट कुणावर कशा डिपेंड आहेत. ओहम्स लॉनं मिळवलेला कॉन्स्टंट रेजिस्टन्स म्हणा, तो कुणावर डिपेंड असतो, चौघावर डिपेंड असतो. कुणावर डिपेंड नसतो तर कुणावर डिपेंड नसतो, व्होल्टेज आणि करंटवर डिपेंड नसतो. ओके. त्याच्यानंतर रेजिस्टिव्हिटी कुणावर डिपेंड असते, फक्त मटेरियल आणि टेम्परेचरवर डिपेंड असते. रेजिस्टिव्हिटी रेजिस्टन्स डिफाईन करतानाचा आलेला कॉन्स्टंट आहे. ओहम्स लॉ डिफाईन करतानाचा कॉन्स्टंट रेजिस्टन्स आहे आणि रेजिस्टन्सला डिफाईन करतानाचा आलेला कॉन्स्टंट रेजिस्टिव्हिटी आहे. अगदी तसंच रेजिस्टिव्हिटीचा रेसिप्रोकल कंडक्टिव्हिटी, तर रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल कंडक्टन्स, आणि कंडक्टन्सचं युनिट आहे सायमन किंवा मोह किंवा पर ओहम. रेजिस्टन्सचं युनिट आहे ओहम आणि कंडक्टिव्हिटीचं युनिट आहे सायमन. काय होणार, कंडक्टिव्हिटीचं युनिट. जसं रेजिस्टिव्हिटीचं युनिट सांगता तुम्ही आता, कसं सांगणार, रेजिस्टिव्हिटीचं युनिट ओहम मीटर हे रेजिस्टिव्हिटीचं युनिट आहे. तर मग याचं उलटं केलात पर ओहम पर मीटर. ओके. म्हणजेच काय झालं, सायमन पर मीटर इज द युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी. म्हणून कंडक्टिव्हिटी आणि रेजिस्टिव्हिटी या सर्व बेसिक कन्सेप्ट इथं संपल्या. म्हणून विद्यार्थ्यांनो, मटेरियल काय असतं, मटेरियलवर कसा डिपेंड असतो, रेजिस्टन्स काय असतं, कंडक्टन्स काय असतं, कोण कुणावर डिपेंड असतो, कधी डिपेंड असतो, याचा पूर्ण स्टडी करत असताना रेजिस्टिव्हिटी नुसार कसं क्लासिफिकेशन केलं, तर मिळालेले कॉन्स्टंट कोण कुणावर कसे डिपेंड असतात त्याचा अभ्यास करायचा असतो. तर विद्यार्थ्यांनो, इथं आपण रेजिस्टन्स डिफाईन केलं, कंडक्टन्स डिफाईन केलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये जाऊया आपण आता यांच्या विविध व्हरायटीज ऑफ क्वेश्चन्स घेऊन येऊया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तत्पूर्वी थांबतोय. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.